भारत ते अर्जेंटिनाचा अंतर साधारण 18,000 किलोमीटर आहे. विचार कर, जर एखादा माणूस भारतातून अर्जेंटिनाला पायी जाण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? सगळ्यात आधी त्याला नेपाळमध्ये जावं लागेल. मग नेपाळच्या उंच उंच डोंगरांना पार करत तो चीनमध्ये पोहोचेल. त्यानंतर चीनमधील अनेक भाग पार करून पुढे मंगोलिया आणि मग रशियाच्या धोकादायक दाट जंगलांमधून आणि बर्फाच्छादित पर्वतांमधून प्रवास करावा लागेल. यानंतर रशियाचा शेवटचा टप्पा येईल, जिथून तुम्ही बेरिंग समुद्र किनाऱ्यावर उभे असाल आणि इथून सुरू होतो सगळ्यात भयानक भाग, कारण पुढे फक्त समुद्र. इथून पुढे जाण्यासाठी तुम्हाला बोट घ्यावी लागेल, कारण अनेक दिवस फक्त पाणी, बर्फाचे तुकडे आणि आशेवर चालणारा प्रवास असेल. कशी तरी हा समुद्र पार केला तर तुम्ही कॅनडामध्ये पोहोचाल आणि पुन्हा सुरू होईल लांब पायी प्रवास. कॅनडातून अमेरिका, मग खाली मेक्सिको, त्यानंतर सेंट्रल अमेरिकेतील छोटे छोटे देश ग्वाटेमाला, होंडुरास, निकाराग्वा, कोस्टा रिका आणि शेवटी पनामा. पण इथून प्रवास अजून कठीण होतो, कारण पुढे आहे कोलंबियातील दाट डॅरियन गॅप, जिथे ना रस्ता आहे ना वाट, फक्त घनदाट जंगल, चिखल आणि धोकादायक जंगली प्राणी. जर कसंबसं हेही पार केलं तर तुम्ही पेरूमध्ये पोहोचाल. मग समोर येतील बोलिव्हियाचे उंच अँडीज पर्वत, प्रचंड उंची आणि कठीण चढाई. आणि हे सगळं पार केल्यानंतर अखेर तुमच्यासमोर असेल तुमचं अंतिम ठिकाण, अर्जेंटिना. आता सांग, तू असा पायी प्रवास करायला तयार आहेस का? खाली कमेंट करून नक्की सांग.